नमस्कार. प्राइम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या दिवसाची ज्या क्षणाची सगळेजण वाट बघत होते तो दिवस अखेर उजाडला. वरळीतल्या डोम सभागृहामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले. ते या सभागृहामध्ये एकत्र येण्यापूर्वी सभागृहातलं वातावरण जे आहे ते कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी अक्षरशः उत्साहाने भारून गेलेलं होतं. प्रत्येकामध्ये आज एक ऊर्जा, प्रचंड ऊर्जा दिसत होती. या दोघांची एंट्री कशी होईल, हे दोघं कसे येतील, ते सोबत येतील का, त्यांची बॉडी लँग्वेज काय असेल, मग ते गप्पा मारत येतील का, असे सगळे विचार सगळ्यांच्या मनामध्ये होते. तेवढ्यात त्या सभागृहामधला सगळा जो लाईट आहे तो ऑफ करण्यात आला, म्हणजे ब्लॅकआउट करण्यात आलं पूर्ण. आणि त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या मोबाईलचे जे टॉर्च आहेत ते सुरू झाले. जणू त्या सभागृहामध्ये तारे अवतरलेले आहेत अशा पद्धतीचं एक वातावरण, सुंदर देखणं असं वातावरण त्या सभागृहामध्ये तयार झालं. आणि त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एंट्री झाली. त्या दोघांवर फोकस लाईट टाकले गेले. दोघंही स्टेजच्या दोन्ही बाजूनी चालत आले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली. खरं तर हेच दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते गेले 18 वर्ष वाट बघत होते की काय असे भाव त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होते. कारण तब्बल 18 वर्षानंतर एखाद्या राजकीय मुद्द्यावर आज हे दोन भाऊ एकत्र दिसणार होते. ते एकत्र आले, त्यांनी एकमेकांना मिठी मारली, सगळ्यांचं अभिवादन केलं हात वर करून. आणि काय म्हणजे माध्यमांचे अनेक कॅमेरा, यूट्यूबचे कॅमेरे, म्हणजे यूट्यूब माध्यमांचे कॅमेरे, हे सगळे फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आपल्या कॅमेरामध्ये साठवण्यासाठी सज्ज होते. दुसरीकडे आता हे दोन भाऊ एकत्र तर आले, मग आता हे काय बोलणार? हे दोघं आता आपण एकत्र येतो आहोत याची घोषणा करणार का? या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे गट, शिवसेना, हे दोन्हीही पक्ष युती करणार का? येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेमध्ये आता या निवडणुका एकत्र लढणार का? असे अनेक प्रश्न तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये घोळत होते. आजच्या या सगळ्या विजयी सभेचं जे मुख्य आकर्षण होतं ते फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे होतं. त्यामुळे स्टेजवर फक्त हे दोघंच बसायला होते, आजूबाजूला कोणीच नाही. भाषणं सुद्धा फक्त या दोघांचीच झाली. सुरुवात जी केली भाषणाची ती राज ठाकरेंनी केली आणि राज ठाकरेंनी आपल्या छान खर्जिल्या आवाजामध्ये सन्माननीय उद्धव ठाकरे अशी भाषणाची सुरुवात केली आणि त्या सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. आता या दोघांनीही भाषणं केली आहेत. दोघांच्याही भाषणांचे अर्थ काय आहेत, या दोघांच्या भाषणांचे अन्वयार्थ काय आहेत? खरंच आता हे आगामी काळामध्ये एकत्र येत आहेत का? त्यांच्यामध्ये युती होईल का? महापालिकेच्या निवडणुका हे एकत्रित लढतील का? या सगळ्याच प्रश्नांचा धांदोळा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय? तुमच्या सुद्धा काय कमेंट्स आहेत? तुम्हाला वाटतं का हे एकत्र येणार आहेत? आजचं भाषण सगळ्यात जास्त अधिक प्रभावी कुणाचं झालं हेही तुम्ही सगळं तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर कळवा आम्हाला. मी सुद्धा तुम्हाला सांगू शकतो की आज या दोघांच्या भाषणामध्ये मला अधिक प्रभावी वाटलं ते राज ठाकरेंचं भाषण. असो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करूयात. मित्रहो, खरं तर शिवसेना, मूळ शिवसेना जी 1966 साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जी स्थापना केली, या मूळ शिवसेनेचा उद्देशच मुळात मराठीचं अस्तित्व,
याच उद्देशावर ही स्थापन झाली. आता ही जी मूळ शिवसेना आहे, हा जो मूळ राजकीय पक्ष आहे, तो वाढावा, स्थिरावावा. कारण आणि ज्या योगे या महाराष्ट्राचं, या मराठी माणसाचं जे हित आहे हे जपलं जावं, हे तिथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आज होतं आणि त्यांच्या मनामध्ये जे आहे ते आज प्रत्यक्ष तिथे घडलेलं आहे. दोघांच्याही बोलण्यातनं अगदी निसंदिग्धपणे, म्हणजेच अगदी स्पष्टपणे या दोघांनीही सांगितलेलं आहे की यापुढे आमचा जो राजकीय प्रवास असेल तो एकत्र असेल, अशा पद्धतीने अगदी निसंदिग्ध शब्दांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्याबरोबर या दोघांच्या बोलण्यामध्ये जर कोणी टार्गेट यांनी केलेला असेल किंवा जर कुणाला लक्ष केलेलं असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दोघांनीही लक्ष केलेलं आहे. आता राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच अशी केली, जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. हा एक मिश्किल टोला म्हणूयात आपण, पण तो राज ठाकरेंनी लगावला. अर्थात तुम्ही तो हिंदीचा GR काढला आणि म्हणून आज मराठीच्या मुद्द्यावर आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत असा उल्लेख राज ठाकरे यांनी केलाय. आता यांनी तर स्पष्ट केलं की याच्या पुढचा काळातला जो आमचा सगळा प्रवास असणार आहे तो एकत्र असणार आहे. जसं राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख या पद्धतीने केला, तसा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख अनाजी पंत असा केलेला आहे की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. त्यामुळे थोडक्यात दोघांच्या भाषणामध्ये आज जर लक्ष कोणाला करण्यात आलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष केलं गेलं आहे. याचं कारण असं आहे, कारण भाजप जो आहे तो इतर राजकीय पक्षांना कुठलीही जरासुद्धा स्पेस मिळू नाही अशा पद्धतीची खेळी आत्तापर्यंत करत आलेला आहे. आणि त्यामुळेच भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांवर या दोघांनी ही तोफ डागलेली आहे. या पुढच्या काळामध्ये म्हणजे आत्ताच्या एकूण महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर विरोधी पक्ष आहेत, या विरोधी पक्षांना सुद्धा भाजपनी कमजोर करून टाकलेलं आहे. अगदी काँग्रेस जो खरं तर एक विरोधी पक्ष म्हणून ज्याच्याकडे बघायला आपण जावं तो काँग्रेस तर अगदी म्हणजे या राज्यामध्ये काँग्रेस काही काम करतोय का अशी स्थिती राहिलेली आहे. आजच्या या सभेला, विजयी सभेला इवन काँग्रेस उपस्थितही राहिलेला नाही. त्याला निश्चित एक पक्ष म्हणून त्यांची काही कारणं आहेत, त्याचा आपण विचार नक्की करूयात. पण या दोघांना जर काही दिसली आहे तर राजकारणातली एक विरोधी पक्षाची किंवा ज्याला आपण म्हणूयात विरोधकांची जी एक स्पेस तयार झालेली आहे ती स्पेस या दोघांनी हेरली आहे आणि हीच स्पेस म्हणजे आपल्यासाठी संधी आहे. अशा पद्धतीने आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या सगळ्या पॉलिटिकल घडामोडींकडे बघतायत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आज भाजप गुजरातींचं जे आक्रमण आपल्यावर करू पाहतोय, या महाराष्ट्रातले जे काही प्रश्न आहेत, मराठी माणसावर जो काही या माध्यमातून अन्याय केला जातोय, यासाठी आता आपल्या दोघांना एकत्र येऊन निदान या मुद्द्यांसाठी तरी एकत्र येऊन आपल्याला ही स्पेस भरायची आहे अशा पद्धतीचा एक मांडणी या दोघांनी त्यांच्या भाषणातनं केलेली आहे. आजपर्यंत राज ठाकरेंवर कायम एक धरसोड वृत्ती अशा पद्धतीची एक टीका केली गेली. म्हणजे 2014 मध्ये त्यांची एक भूमिका राहिली,
2019मध्ये त्यांची वेगळी भूमिका राहिली, पुन्हा 2024मध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये त्यांची एक वेगळीच भूमिका राहिली. कधी ते हिंदुत्वाचा मुद्दा घेतात, कधी अंगावर भगवी शाल ओढतात. अशा पद्धतीची टीका ही राज ठाकरेंवर सातत्याने होत राहिली. पण आजच्या जर का भाषणामध्ये राज ठाकरेंच्या सगळ्या भाषणाचा प्रवास जर बघितला तर तो मराठी मुद्द्यालाच घेऊन झाला. आणि एक गोष्ट आपल्याला अगदी मान्य करावी लागेल की टोलचा प्रश्न असेल किंवा मराठी अस्मितेचा प्रश्न असेल किंवा मराठीवर कुठल्याही माध्यमातून अन्याय होत असेल तर अशा वेळेला राज ठाकरेंनी किंवा राज ठाकरेंच्या मनसेनी तो मुद्दा अगदी पहिल्यापासून ते आज तागायत तो लावून धरलेला आहे. म्हणजे हे दोन मुद्दे, टोल प्रश्न आणि मराठीचा मुद्दा, हा मनसेनी कधीच सोडलेला नाही. हे मात्र आपल्याला निश्चित मान्य करावं लागेल. आता या सगळ्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असताना आणि हिंदी सक्तीच्या GRला विरोध करत असताना देवेंद्र फडणवीसांनी या दोघांवरही एक टीका केली. त्यातली प्रमुख टीका ही तशी त्यांनी राज ठाकरेंवर केली की आज हे मराठीचा सगळा कळवळा आणतायत, पण या दोघांची मुलं जी आहेत ही इंग्लिश माध्यमामध्ये शिकलेली आहेत, ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली मुलं आहेत. आणि अशा लोकांनी मराठीसाठी आम्ही एकत्र येतोय वगैरे असं हे बोलतायत, हे शोभत नाही. अशा पद्धतीचं एक वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्याचा समाचार आज राज ठाकरेंनी घेतलेला आहे. राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींचा समाचार घेत असताना त्यांनी दक्षिणेकडच्या एका राज्याचं उदाहरण दिलं. आता त्यांनी दक्षिणेकडचं राज्यच का निवडलं, उत्तरेकडचं राज्य का निवडलं नाही, तेच मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्नही करणार आहे. एक लक्षात घ्या, त्यांचा बोलण्याचा रोख असा होता की आज दक्षिणेकडचा ज्या तामिळनाडूचा त्यांनी उल्लेख केला, त्यांचं म्हणणं आहे की आज तिथली लोक ही इंग्लिश माध्यमांमध्ये शिकतात, पण तरीही आज दाक्षिणात्य माणसांनी त्यांची संस्कृती आणि त्यांची भाषा याचा कधीच विसर पडू दिला नाही. एवढंच काय तर त्यांना त्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे की जो इतर राज्यांमध्ये म्हणजे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये तो दिसत नाही. हे त्यांना त्यातनं सांगायचं होतं. मग त्याच्यामध्ये काही राज्यच, उत्तरेकडची सगळीच राज्य आपण म्हणूयात नको, काही राज्यांमध्ये तो दिसत नाही. उलट जे काही हिंदी भाषिक बेल्ट आहेत तिथे आता हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करण्यात आलंय आणि त्याच्यामध्ये भाजप यशस्वी ठरलाय. भाजप आपल्या पॉलिटिकल फायद्यासाठी अशा पद्धतीचं ध्रुवीकरण तिथे करतोय. हे राज ठाकरेंनी त्याच्यातनं भाजपला सुनावलेलं आहे. आणि हे दक्षिणेकडच्या राज्याचं उदाहरण देऊन त्यांनी आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये का शिकली याचं उत्तर दिलं. हेच देत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली. त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण दिलं. खरंच मला सुद्धा ते माहिती नव्हतं. माझ्याही आज ज्ञानामध्ये एक वेगळीच भर पडली. म्हणजे आज त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचंही उदाहरण दिलं आणि स्वतःच्या वडिलांचं म्हणजे श्रीकांत ठाकरेंचंही उदाहरण दिलं. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. हे दोघंही म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले आहेत, श्रीकांत ठाकरे सुद्धा इंग्लिश मीडियममध्ये शिकलेत. आता तुम्ही विचार करा, बाळासाहेब ठाकरे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले आहेत, पण आज या महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावर, मराठीच्या अस्मितेसाठी, मराठीच्या अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी त्यांनी 1966मध्ये शिवसेना या संघटनेची स्थापना केली. आज बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल कोणी असं म्हणू पण शकणार नाही की मराठीसाठी काय केलंय शिवसेनेने. आणि ते बाळासाहेब ठाकरे इंग्रजीमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की इंग्रजीमध्ये शिको अथवा कशातही शिको, मला माझ्या मातृभाषेचा अभिमान आहे असावा आणि तो आमच्या पिढ्यानपिढ्या आहे हे ठसवण्याचं काम राज ठाकरेंनी आपल्या बोलण्यातनं केलेलं आहे. त्यांनी हेही जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे की म्हणजे मी जो मगाशी धरसोडपणाचा जो राज ठाकरेंवर टीका होते
याच्यामध्ये राज ठाकरेंनी आज फडणवीसांना लक्ष करताना सांगितलेलं आहे की कोणत्याही मुद्द्यावर, कोणत्याही गोष्टीवर मराठीच्या बाबतीमध्ये आम्ही अन्याय सहन करणार नाही, त्यासाठी युत्या आघाड्यांची मला गरज नाही, अशा पद्धतीचं थेट विधान हे राज ठाकरेंनी केलेलं आहे. म्हणजे त्यांना हेच सांगायचं आहे की जर मराठीवर कोणत्याही पद्धतीने जर अन्याय होणार असेल, मराठी माणसाची गळचेपी होणार असेल किंवा मराठी माणसाला या महाराष्ट्रातनं, या मुंबईतनं तुम्ही वगळू पाहत असाल, तर ते कदापिही शक्य होणार नाही. त्यासाठी आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे ही भिंत ही तुमच्यामध्ये उभी असणार आहे, असं एक थेट आव्हान, एक कडवं आव्हान ज्याला आपण म्हणूयात, त्यांनी भाजपसमोर उभं केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना यातून त्यांनी थेट इशारा दिलेला आहे. आता हे सगळं होत असताना आपल्याला राज ठाकरेंची जेव्हा आज एंट्री झाली तेव्हा लक्ष वेधून घेतलं त्यांचा जो आज सगळा पेहराव होता. एकतर आज राज ठाकरे अतिशय गोड दिसत होते. तो सगळा पांढरा सलवार कुर्ता असं जे काही त्यांचा पेहराव होता आणि त्याच्यावर निळ्या रंगाचा गमछा किंवा ज्याला आपण शाल म्हणूयात, ती शाल निळ्या रंगाची त्यांनी अंगावर लपेटलेली होती. तुम्हाला आठवत असेल तर मनसेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यांच्या झेंड्यामध्ये निळा रंग होता, जो नंतर बाजूला गेला. पण आज पुन्हा एकदा निळ्या रंगाची शॉल ही अंगावर घेऊन त्यांनी काही संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता भगवी शाल आपल्याला त्यांच्या अंगावर दिसणार नाही. ती भगवी शाल बहुतेक त्यांनी उद्धव ठाकरेंकडे आपण ती आता देऊ केलेली आहे, अशा पद्धतीचं काही त्याच्यातनं राज ठाकरेंनी सूचित केलं असावं. पण राज ठाकरेंच्या आज अंगावर आपण निळ्या रंगाची शाल बघितलेली आहे. अशा अनेक गोष्टीतनं आपल्याला हेच संकेत अगदी स्पष्टपणाने संकेत मिळतात, त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या पेहरावातनं आणि आज ज्या पद्धतीने दोघांची बॉडी लँग्वेज होती की याच्या पुढच्या आगामी काळामध्ये आता हे दोघं एकत्र चालणार आहेत. आणि याचाच उल्लेख हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये केलेला आहे. आता आपण उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे येऊयात. उद्धव ठाकरेंच्या, मी आता जे म्हटलं की आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये अगदी सुरुवातीलाच उच्चारलेलं आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे असं म्हणून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केलेली आहे. यामागनं त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न असू शकतो असं मला वाटतं की यापूर्वी राज ठाकरेंनी अनेकदा की उद्धव ठाकरेंनी आपला विश्वासघात केलेला आहे अशी विधानं राज ठाकरेंनी अनेकदा केलेली आहेत. मग 2014मध्ये विश्वासघात झाला, 2017मध्ये विश्वासघात झाला. आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करून उद्धव ठाकरे हे सांगू पाहत आहेत की जी मागची जळमट आहेत ती आता काढून टाकूयात. आता अगदी तुमच्याबरोबर खुल्या दिल्याने, खऱ्या चेहऱ्याने आज आम्ही तुमच्याबरोबर येऊ इच्छितो, याच्याकडे तुम्ही बघा. आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं जे कर्तृत्व आहे ते मान्य केलेलं आहे. म्हणजे किती प्रमाणामध्ये आज जे जे काही लोकांना अपेक्षित होतं, हे बघा, थेट विधानं ही आत्ता म्हणजे जे आपल्याला अपेक्षित असतात अशी थेट विधानं आज होणार नव्हतीच. पण यांनी अगदी स्पष्ट संकेत की यापुढच्या काळामध्ये आम्ही एकत्र चालणार आहोत राजकीयदृष्ट्या, असे मात्र संकेत दिलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या बोलण्यामध्ये
सका पाटील यांचा एक उल्लेख केला. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आवर्जून सांगतो. त्यांनी सका पाटलांचा उल्लेख का केला तर तो अर्थात देवेंद्र फडणवीसांना टोला हाणण्यासाठीच केला. कारण सका पाटील म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर ते काँग्रेसचे नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई येऊ नये ही भूमिका किंवा मुंबई महाराष्ट्रात असू नये अशा पद्धतीची भूमिका ही सका पाटील यांनी घेतली होती. सका पाटील हे ब्राह्मण होते. इकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा हे ब्राह्मण आहेत आणि याच्यातनं त्यांना हे सूचित करायचं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजे सका पाटील जसं केंद्राचं ऐकून अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती, तसं देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी, अमित शहा यांचं लांगून चालन करतायत. केंद्राचं लांगून चालन करत महाराष्ट्रामधला ते कारभार हाकतायत आणि म्हणून त्यांनी सका पाटलांचं उदाहरण जाणीवपूर्वक देत आपल्या भाषणाची मांडणी केली. आता या दोघांचंही मी जसं म्हणलं की थेट लक्ष हे देवेंद्र फडणवीसच राहिलेलं आहे आणि आजपर्यंत आमच्या दोघांमध्ये जो एक अंतरपाठ होता तो त्यांनी देवेंद्र फडणवीसाचा उल्लेख नाही केला, त्यांनी अनाजी पंत असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलेला आहे. आणि हे लक्ष करत असताना यापुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये एकतर आम्ही महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर तर आम्ही मुळीच अन्याय होऊ देणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न या दोघांनी देखील केलेला आहे. आता या दोघांच्या या सगळ्या भाषणातनं यापुढच्या काळात या दोघांचा राजकीय प्रवास हा एकच असेल हे सांगत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपसमोर एक कडवं आव्हान उभं केलेलं आहे. आता याच्या पुढच्या काळात तुम्हाला आम्ही दोघं आहोत आणि आमच्या दोघांशी तुमची टक्कर असणार आहे हे त्यांनी अगदी स्पष्टतेने सांगितलेलं आहे. याच्या मागचं कारण जरी आपण शोधलं किंवा बघितलं तर मी तुम्हाला सांगतो आगामी निवडणुका ज्या आहेत यामध्ये जरी आपण शिवसेनेच्या वोट शेअरिंगचा विचार केला, मनसेच्या वोट शेअरिंगचा विचार केला तरी एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात येईल, कितीही तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमजोर करण्याचा जरी प्रयत्न केला तरीही म्हणजे आत्ताचे असे सर्वे जे लेटेस्टमध्ये काही आलेले आहेत ते सर्वे असं सांगतात की 24% ते 28% जो मराठी एक तर मराठी 32-33% आज मुंबईतला मराठी माणूस आहे यात आणि त्यातून आज सगळा मिळून जर आपण बघितला तर 28 ते 29% मराठी टक्का हा उद्धव ठाकरेंकडे राहू शकणार आहे. त्याचप्रमाणे 7% एक वोट बँक ही मनसेकडे आहे. त्यामुळे जर हे दोघं एकत्र आले तर काय चित्र होईल हे या दोघांनी आपल्या बोलण्यातनं दाखवून दिलेलं आहे. हे करत असताना तुम्हाला जर आठवत असेल तर राज ठाकरेही असं म्हणालेले आहेत की आम्ही फक्त मराठीच्याच बद्दल बोलतो आहोत असं काही समजू नका. आज अनेक अमराठी लोक हे माझे काही चांगले मित्र आहेत की जे अगदी अस्खलित मराठीमध्ये बोलतात. हे सांगण्यामागचा राज ठाकरेंचा उद्देश असा होता किंवा हेतू असा होता की आज जो अमराठी देखील जो वोटर आहे तो आपल्याकडे आकर्षित व्हावा हा त्यातला एक प्रयत्न राज ठाकरेंनी अशा पद्धतीचं एक उदाहरण देत त्यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी तर अगदी ब्राह्मणेतर 96 कोळी 92 कोळी ओबीसी दलित SC ST अशा सगळ्यांचा किंवा धर्म असू देत कुठलाही हे सगळे भेदाभेद विसरून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे असं एक आवाहन त्यांनी केलं. यामागे देखील एक मुख्य त्यातला जो धागा आहे तो हा आहे. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेमध्ये आज उद्धव ठाकरेंकडे जसा एक मराठी टक्का जसा त्यांच्या बरोबर गेलेला आहे तसा मुस्लिम वोटर बहुसंख्येने हा आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे वळालेला आहे. तो दुरावू नये. अमराठी जी काही एक त्यांची वोट बँक आहे ती दुरावू नये याची काळजी सुद्धा या दोघांनी आपल्या
भाषणातनं घेतलेली आहे. म्हणजे या दोघांच्या भाषणांचा, या दोघांच्या बोलण्याचा जर अन्वयार्थ आपल्याला शोधायचा असेल तर आज खऱ्या अर्थाने हे दोन भाऊ एकत्र जे येणार आहेत याची सुरुवात झालेली आहे. आपण लगेच शीतावरनं भाताची परीक्षा करूयात नको, किंवा लगेच स्वर्ग गाठूयात नको की आता हे दोघं युती करतील का, निवडणुका एकत्रित लढवतील का. हे होणार आहे, पण याला टप्प्याटप्प्याने ते कदाचित होईल. कारण एकदम अलायन्स करणं, मग त्याच्यामध्ये अनेक मुद्दे असतात. जागा वाटपाचा मुद्दा असतो, पद देण्याच्या बाबतीतले काही निर्णय असतात. आता कुठे मनं जुळलेली आहेत आणि हे त्यांनी मान्य केलं आहे की आता आम्ही एक झालेलो, प्रवासही आमचा एक असेल आणि भविष्यामध्ये आता आम्ही एकत्र चालणार आहोत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने यांचं एकत्र घट्ट होत जाणं हे आपल्याला बघायला मिळणार आहे, जे निश्चितच महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचं असणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तर तुम्ही जरूर कळवा, पण तुमचं देखील जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका. आणि माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.